वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि समयसार ग्रंथामध्ये मोक्षाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। मोक्षाधिकारामध्ये प्रारंभीच आचार्यांनी मंगलाचरण करून बंध आणि मोक्ष यांना भिन्न भिन्न करून आत्म्याचं जे ज्ञान अशा प्रकारे निर्विकार रूपाने प्राप्त करून घेता येतं, अशा त्या ज्ञान ज्योतीचं स्मरण केलेलं आहे। त्या ज्ञान ज्योतीला वंदन केलेलं आहे। प्रत्यक्षामध्ये आम्हाला चर्चा ज्ञात आहे, आम्हाला माहिती आहे मोक्ष कसा प्राप्त होतो, आम्ही शाब्दिकरित्या सगळं काही जाणतो आहे, पण प्रत्यक्षामध्ये आम्हाला ती गोष्ट करावी लागणार आहे। मोक्षाधिकारापर्यंत आचार्यांनी भेद विज्ञानाच्या अनेक गोष्टी आम्हाला जीवनात सांगितल्या। कुठं कुठं आम्हाला भेद विज्ञान करायचं आहे, त्या पुद्गलादी रागादी विकारांपासून, बंधापासून, आश्रवच्या भेदांपासून आम्हाला सगळं हे भेद विज्ञानाची कला आचार्य सांगत आहे। आणि आता या ठिकाणी सांगतात की तुला हे सगळं ज्ञात झालेलं आहे। हे ज्ञात झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये तुला कार्य करायचंय। आतापर्यंतचा रस्ता माझ्या अनुषंगाने तू तय केला, तू पार केला, पण आता मात्र गुरुनी आपला दीपक विझवून टाकलेला आहे। शिष्याला सांगतात आहे, जे मी तुला शिक्षण दिलं त्याचा उपयोग करून तुला धर्मज्योत ज्ञानज्योत प्रज्वलित करायची आहे आणि तुला तुझंच एकट्याचं कार्य आता करायचं आहे। आतापर्यंत सोबत होती, गुरूंची साथ होती, आता आचार्यांनी त्याला या अशा या ठिकाणी आणून ठेवलेला आहे की हा अगदी अत्यंत संकीर्ण असा रस्ता आहे। या रस्त्यावरून एकाचीच वाटचाल होऊ शकते, त्या ठिकाणी दुसऱ्याचा प्रवेशच नाहीये। जोपर्यंत दोन जाऊ शकत होते तोपर्यंत आचार्य गेलेत, परंतु आता सांगितलं इथून तुला एकट्याने तुझा रस्ता तय करायचा आहे, माझी सोबत नाही तुला। आणि तुला प्रत्यक्षामध्ये जे काही करायचं आहे ते तुझं कार्य करायचं आहे। तुला बंधाची प्रक्रिया सांगितली, कसा छेद करायचा हे सांगितला, आत्मा कसा वेगळा आहे हे लक्षणाच्या माध्यमातून तुला पटवून दिलं। हा माझा उपदेश शिरोधार्य मानून मी ज्या पद्धतीने तुला काम करायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तू जर कार्य केलं तर तुला मुक्तीची प्राप्ती होऊ शकणार आहे। अशा रीतीने आचार्यांनी या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कथन केलं। यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, भेद ज्ञान आरासो, भेद ज्ञान रूपी करवत हातात दिलेली आहे, त्या आर्यानी दुफारा करे ज्ञानी जीव। त्याला दोन तुकडे करायचे, जिथे संधी आहे, जिथे जोड आहे त्या जोडावर त्याला प्रहार करायचा आहे की तो संधीचा भाग तुटला पाहिजे। आत्म कर्म धारा भिन्न भिन्न चर्चे, आत्म्याची आणि कर्माची धारा दोन भिन्न भिन्न धारा आहे, हे तुला लक्षात घ्यायचं आहे। अनुभव अभ्यास लहे, तुला अनुभवाचा अभ्यास, आत्म्याच्या अनुभवाचा अभ्यास करायचा आहे, कारण अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही। करत करत अभ्यासके जडमती होत सुजान, कितीही जडबुद्धी असला तरी देखील सारखा सारखा अभ्यास करत राहिला तर तो देखील ज्ञानी जीवनात बनूच शकतो।
ही गोष्ट. म्हणून अनुभव अभ्यास लखे, परम धर्म गहे. आणि परम धर्म जो आहे, जो परम पारिणामिक भाव रूपाचा, एकत्व रूपाचा, अखंड रूपाचा, आत्मतत्वाचा हा सांगितलेला आहे, हा तुला ग्रहण करायचा आहे. तुला दुसरं जीवनात काहीही करायचं नाही. आत्म्याची शरण घ्यायची आहे, तिथे ग्रहण करायचं आहे. आणि करम भरम को खजाने खोली खर्चे. आणि हा जो तुझा आज तागायत पर्यंत कर्मोदयाने उत्पन्न झालेला कर्माचा खजिना होता. किती कर्म तुझ्याजवळ होत. 70 कोडाकोडी सागराच्या स्थितीपासनं कदाचित तुझ्याजवळ कर्म असेल. अर्थात प्रायोग्य लब्धीत ही सत्ता कमी होतेच, अंतःकोडाकोडी होतेच. पण ही अंतःकोडाकोडीची सत्ता जरी तुझ्या याच्यात आहे, म्हणजे तुझ्या खजिन्यामध्ये आणखी बरंच काही दडलेलं आहे. त्याला आता तू अगदी दिलदारपणे तू खर्च करायला लाग. म्हणून करम भरम को खजानो खोली खर्चे, यो ही मुख मुख धावे. आणि तू तुझं तोंड जे आहे हे मोक्ष मार्गाकडे ठेव. दोन तऱ्हेचं काही विशेष प्रयास नाही, फक्त आम्हाला आमची डायरेक्शन बदलावी लागणार आहे. जी डायरेक्शन संसार मार्गाकडे होती त्याच्या विपरीत आमचं तोंड जे आहे ते मोक्ष मार्गाकडे करावं लागणार आहे, मोक्षाकडे करायचंय. समजा मला नागपूरच्या स्टेशनवरून मुंबईला जायचं आहे आणि मी जर भंडाऱ्याकडे तोंड करून चालायला लागली, एखाद्याला रस्त्यात विचारलं, मी बरोबर चालली आहे ना मुंबईच्या मार्गाने, त्यांनी सांगितलं तू गलत मार्गाने चाललेली आहे. आम्हाला काय करावं लागेल? प्रत्यक्षात पहिली कृतीच आम्हाला करावी लागेल. जे आमचं तोंड दुसऱ्या दिशेने होतं ते फक्त वळवावं लागेल. चालणं थांबवायचं नाही. आमची डायरेक्शन आम्हाला बदलावी लागणार आहे. जी आमची तिकडे गती होती ती तिकडली गती करून आमचा तोंड बदलून आम्हाला दुसऱ्या डायरेक्शननी चालावं लागेल. आचार्य इथे हेच सांगतात आहे की तू मोक्ष मग मुख धावे, मोक्ष मार्गाकडे तुझं तोंड कर. आता तू दुसरं काहीही करू नको. तू जो आज सागायत संसार अंतरंगामध्ये धारण करत होता, तिकडे तुझी रुची होती, ती रुची बदल आणि तू मोक्ष मार्गाकडे मुख करून चालायला लाग. किती पावलं टाकशील महत्वाचं ते नाही, एक पाऊलही टाकलं तरी ते मोक्ष मार्ग तुझा मोक्ष एक स्टेपनी कमी होणार आहे. तेवढं तू लक्षात घे. अशा स्टेप बाय स्टेप करत तू निश्चितपणे मोक्षाला जाणार आहे, कारण तुझा मार्ग आता तू योग्य निवडलेला आहे. वेळ लागेल कदाचित, वेळ लागणं महत्वाचं नाही, आमची डायरेक्शन महत्वाची आहे. म्हणून मोक्ष मुख धावे, केवल निकट आवे. आणि एक एक पावलांनी हा मोक्ष मार्ग तुझ्या निकट येणार आहे. केवल ज्ञानाचा हा अति निकट पोचणार आहे. पूरब समाधी लहे, अशा तऱ्हेने हा पूर्ण समाधीला प्राप्त होईल आणि परम को परचय, परमतत्वाचा त्याला परिचय होईल. परमतत्वामध्ये तो लवलीन होईल. भयो निरदौर, तो अत्यंत निर्द्वंद्व होणार आहे. एक स्वतः आत्मतत्व एवढंच त्याच्या हृदयामध्ये त्याला जपायचं आहे. याही करणो न कछु और, एवढंच त्याला करायचंय. मी आत्मा आहे, मी अखंड आहे, मी परमानंद स्वभावी आहे, हेच त्याला जीवनामध्ये बघायचं आहे. आणि क्वचु और न करे, काहीही करायचं नाही. ऐसो विश्वनाथ ताही बनारसी अर्चे, असा हा विश्वनाथ शब्द सम्यक दृष्टीसाठी किंवा केवल ज्ञानीसाठी त्यांनी शब्द ठेवला विश्वनाथ. तसही आम्ही सहस्रनामामध्ये 1008 नावांनी भगवंतांची आराधना करतो. कोणतीही पूजा संपन्न करण्याच्या आधी आम्हाला 1000 नावांनी सहस्रनाम पहिल्यांदा करायचं असतं. या सहस्रनामामध्ये अचिंत्य अशी शक्ती आहे. एक एक नाव म्हणजे एक एक गुणांची त्यांची जणू काही अक्षय अंजुली आहे.
ही भगवंतांच्या चरणी आम्ही समर्पित करतो. यामध्ये एक विश्वनाथ, विश्वाचा तू नाथ आहे, षष्टी समास सोडविला तर तू, किंवा संपूर्ण विश्वाचा तू जाणणार आहे असंही आम्ही तू म्हणू शकतो. म्हणून विश्वाचा तर उद्धार करता आहे, विश्वाला जाणणारा असा तो विश्वनाथ. अशा या विश्वनाथ असलेल्या माझ्या स्वतःच्या आत्मतत्वाला या ठिकाणी बनारसजी दासजी अर्चे, बनारसजी दासजी त्यांच्या अर्चन करतात. दोन दृष्टीतून हे वाक्य बघायचं. एक तर शुद्ध निश्चय नयाचा जो विषय तो परमपारिणामिक भाव, या दृष्टीने ही स्वयं अर्चना आहे. आणि दुसरं, ज्यांनी पर्यायी मध्ये ही मोक्ष तत्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे त्यांना साक्षात शुद्ध नयानी ही अर्चना आहे. आणि अर्चना करणारी व्यक्ती कोण आहे? अर्चना करणारी व्यक्ती ती आहे जी एक देश शुद्ध निश्चय धारी आहे, म्हणजे जिला सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे. म्हणजे एक देश शुद्ध निश्चय नयाचा विषय असणार सम्यक दर्शन हे म्हणजे अपूर्ण तेजानी पूर्ण तेजाची केलेली ही अर्चना आहे. जीवनामध्ये आम्ही ही दररोज जे अष्टक देतो, ज्या काही क्रिया करतो, जो गुणानुवाद करतो, हा देखील गुणानुवाद कसा आहे? एका दृष्टीने पाहिलं तर माझ्या मधल्या आंशिक शुद्धतेनी पूर्ण शुद्ध तेजाची केलेली ती आराधना आहे, अर्चना आहे, प्रार्थना आहे. आणि अशा तऱ्हेने यामधलं सामंजस्य साम्य बघून आम्ही असं म्हणू शकतो की जणू काही तेजाने तेजाची आरती केलेली आहे. अशा तऱ्हेने या मोक्षाची प्राप्ती जीवनामध्ये कशी होणार हे सांगत आहे. आणि प्रथमतः आता या अनुषंगाने कुंद कुंद भगवंत या ठिकाणी 3 गाथा पहिल्यांदा ठेवणार आहे की आत्मा आणि कर्म यांना अलग अलग न करता केवळ त्याचं ज्ञान आम्ही करून घेतलं तर आम्हाला मुक्ती होईल का, असा प्रश्न ज्या वेळेला अंतरंगामध्ये आला की आम्हाला सर्वांचं ज्ञान आहे आणि आम्ही त्या दृष्टीतून अशा प्रकारे मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो, म्हणजे ज्ञान नयाचा एकांत करून जर जीवनात मोक्ष प्राप्त करता येईल का, याचं उत्तर आचार्य देतात की अशा व्यक्तीला मोक्ष होणं नाही. केवळ ज्ञान आहे आणि ज्ञानाला क्रियेची जोड नसेल तर मात्र मोक्ष होऊ शकत नाही. ज्ञान पाहिजे, ज्ञानासोबत आचरण पाहिजे आणि श्रद्धा तर आधीच असावी लागते. या अनुषंगाने कुंद कुंद आचार्यांनी या ठिकाणी 3 गाथा ठेवलेल्या आहे. गाथा क्रमांक 288 ते 290. जह नाम को विपुरिसो बंधनयम ही चिरकाल पडिबद्धो तिव्वम मंद सहावम कालम च वियाणदेतस्स जदि न विकुवदिच्छेदं न मुच्यते तेन बन्धनवसोऽनसं कालेन दुबहुगेण वीनसो नरो पावदी विमुखम् इयकम् बन्धनानं पदे सठिदि पयडि मेव मनुभागं जानन्तो वीण मुच्यदी सोचेव जदि शुद्धो. पहिल्यांदा या गाथेच्या टीकेमध्ये आचार्यांनी शब्द ठेवलेला आहे, अमृतचंद्र आचार्यांनी, की आत्मबंधयो द्विधा करणं मोक्ष. आत्मा आणि बंध यांचं द्विधाकरण करणं, याला 2 रूपामध्ये विभक्त करणं, याचं नाव आहे मोक्ष. अर्थ सांगताना लिहितात की ज्याप्रमाणे खरोखर बंधनामध्ये दीर्घकालापासून अडकलेला कोणी एक पुरुष चिरकाल पडिबद्धो पुरिसो असा हा पुरुष
तस्य तीव्रं मंदसहावं च कालम वियाणते. त्या बंधनाचा तीव्र मंद स्वभाव म्हणजे गाढ शिथिलपणा आणि स्थितिकाल जाणतो. तो हे जाणतो की मी इतक्या वर्षापासून या तुरुंगामध्ये आहे. इतक्या तऱ्हेनी मला अशा प्रकारचं एवढूस देखील स्वातंत्र्य नाही. माझ्यावर अशा प्रकारच्या पहारेकऱ्यांनी नजर ठेवलेली आहे. अशा मी एक क्षणही असा बंधनाशिवाय नाही, एवढं प्रगाढ हे बंधन आहे. किंवा कोणी असं म्हणेल की मला तात्पुरतं बंधनात ठेवलेलं आहे आणि मी इतका काळापासून बंदिवासात आहे. तो त्याची सगळी हिस्ट्री जाणतोय, कोणत्या तुरुंगात आहे, तिथे जेलर कोण, काय कसं आहे, या सगळ्यांना तो जाणतो आहे. म्हणून तो स्थितिकाल जाणतो. परंतु जर त्याला स्वयं छेदत मात्र नाही, पण जर त्याला छेदता आलं नाही तर तो बंधनापासून मुक्त होत नाही. उलट बंधनाच्या अधीन होत जाता बऱ्याच कालानंतरही तो पुरुष बंधनापासून मुक्ततेला प्राप्त होत नाही. पक्ष्यांच्या बाबतीमध्ये दोन तऱ्हेची उदाहरणं साधारणतः मराठी किंवा संस्कृत सुभाषितांमध्ये आम्हाला आढळतात. ते दोन पक्षी आहे, एक कबूतर आणि दुसरा पोपट. पोपटासाठी लिहितात सुभाषितकार की पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं, त्याला खायला खूप सुंदर अशी डाळिंबाची दाण दिली आणि सगळं सगळं काही सुखसोयी त्याला पुरविल्या, तरीही तो अहर्निश तो शुक कशाला झुरतो, या पारतंत्र्यामध्ये तो झुरतो आणि घडी घडी स्वातंत्र्यतेच्या सुखात मी कधी जाईल असं तो बघतो. आणि दुसरा पक्षी कबूतर. कबुतराला विशेष असं काहीही करावं लागत नाही. एकदा ती कबूतर माणसं आली की त्यानंतर त्याला हवेत उडवूनही दिलं तरी देखील ती कबूतर घरट्यामध्ये वापस येतात. ती रानात स्वतंत्र रीतीने विहार करत नाही, ती परत त्या बंधनातच त्यांना राहायला आवडतं. तर अशा तऱ्हेने एखाद्या पुरुषाला स्वातंत्र्यतेची गोडी काय असते हे ज्ञात नाही. त्याला माहिती आहे की अशा तऱ्हेने स्वातंत्र्य मिळवायचं असतं, पण ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याला मात्र त्या स्वातंत्र्यात असं राहावंसं वाटत नाही. त्याला बंधनातच राहायला एक आवडतं किंवा त्यालाच तो चांगलं मानून बसतो. बंधनातून सुटण्याचा तो प्रयत्न करत नाही. चर्चा भलाई तो करेल की मला बंधन मुक्त व्हायचं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये तो कृती करणार नाही. आणि तो पोपट एक क्षण जरी पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं तरी देखील बाहेर पडण्याची, स्वतंत्र आकाशात भरारी घेण्याची त्याची इच्छा असते. अशा तऱ्हेची त्या दोन मनोवृत्तीची प्राण्यांमध्ये जशी आहे तशी सगळ्याच जीवांमध्ये अशा तऱ्हेची मनोवृत्ती आम्हाला पाहायला मिळते. एकाला ज्ञान आहे पण तो त्या ठिकाणी क्रिया करत नाही आणि क्रियाशून्य होऊन त्या ज्ञानाला फक्त मिरवितो की माझं हे ज्ञान आहे, पण क्रिया मात्र त्याच्या जीवनात नाही. तो बंधनातून मुक्त होत नाही. म्हणून बऱ्याच कालानी बंधनाचा त्याप्रमाणे उदाहरण आता सांगतात की कर्मबंधनाच्या प्रदेश, स्थिती, प्रकृती आणि अनुभाग चार भेदांना जाणत असू नये. आपल्याला माहिती आहे बंधाचे चार भेद आहे: प्रकृतीबंध, प्रदेशबंध, स्थितीबंध आणि अनुभाग बंध. कर्णानुयोगाचा हा विषय आहे, पण शब्द आले म्हणून त्याचा अर्थ लक्षात घ्या. प्रकृती म्हणजे त्या कर्म जी ती विश्रसोपचय रूप जी कारमांड वर्गणा आत्मप्रदेशावर त्या ठिकाणी अस्थि रूपाने विद्यमान आहे. शब्द लक्षात घ्या की जिथे आत्म्याचे प्रदेश आहे त्या ठिकाणी कारमांड वर्गणा देखील विद्यमान आहे आणि तिला म्हटलेलं आहे विश्रसोपचय रूप. विश्रसोपचय याचा अर्थ आहे विश्रसा म्हणजे स्वाभाविकपणे, उपचय म्हणजे ढीग.
म्हणजे ती स्वतः त्या ठिकाणी स्वभावानी विद्यमान आहे. आणि कशी आहे, ती कर्मरूप बनण्यासाठी अत्यंत तत्पर आहे. की इकडे जीवानी रागद्वेष परिणाम केले की तिकडे ती कर्मण वर्गणा कर्मरूप परिणत होणार आहे. आता जीवानी रागद्वेषादी परिणामाचं निमित्त मिळून ती कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत झाली. आता ती कर्मरूप परिणत होत असताना तिच्यामध्ये तिने कोणत्या रूपाने परिणाम व्हायचं, ही प्रकृती त्या कर्माची निर्धारित झाली. म्हणजे ज्ञानावरण रूपाने परिणामायचं, दर्शनावरण रूपाने, तर या बंधाला म्हणायचं प्रकृती बंध. किती जी कर्माण वर्गणा जीवाशी परस्पर अवगाह रूपाने बद्ध झालेली आहे, ती आपल्या प्रकृती निसार झालेली आहे. म्हणजे ज्ञानावरणामध्ये ज्ञान गुणाला आच्छादन करण्याची शक्ती आहे. निमित्त नैमित्तिक संबंधाने लावायचं शक्ती आहे जरी मी म्हंटल तरी देखील निमित्त रूपाने हे कार्य बघायचं. दर्शनावर्ण कर्मामध्ये दर्शन गुणावर आच्छादन टाकण्याची शक्ती आहे. अशा तऱ्हेने त्या कर्माची प्रकृती पहिल्यांदा ठरली. ज्या समयी प्रकृती ठरली त्याच समयी स्थिती अनुभाग प्रदेशही निश्चित झालेला आहे. सांगताना क्रम असणार आहे, होणार कार्य एका समयात आहे. म्हणून प्रकृती ठरली. नंतर ते कर्म जीवाजवळ किती काळ टिकणार आहे, त्याची किती डेन्सिटी आहे, म्हणजे किती काळ ते टिकणार आहे, घनता किती आहे, किती काळ ते जीवाजवळ राहणार आहे, हे निर्धारित झालं. जर आमचे संक्लेश परिणाम असतील तर अशुभ कर्म आमच्याजवळ जास्त काळ राहणार आहे. मंद परिणाम असेल तर कर्म आमच्याजवळ कमी काळ राहील. ही झाली स्थिती कर्माची. नंतर त्यामध्ये अनुभाग किती असायला पाहिजे, म्हणजे फलदान शक्ती त्याची कशी असावी हे देखील ठरलेलं असणार आहे. त्या समयात ठरतं की याच्यामध्ये ते कर्म कशा रूपाने फळ देईल. ह्याचं आपण याचं पुण्यपाप अधिकारामध्ये या गोष्टी पाहिल्या होत्या. अनुभागाचे दृष्टांत पण आम्ही बघितलेले होते. घाती कर्माचा अनुभाग कसा राहील आणि अघातीमध्ये पापकर्माचा अनुभाग कसा राहील आणि पुण्य प्रकृतीचा अनुभाग कसा राहील हे ठरल्या गेलेलं आहे. हा झाला अनुभाग बंध. आणि जो कर्म एक समय प्रबद्ध जीव कर्म बांधत असतो, हे जे एक समय प्रबद्ध कर्म जीव बांधतो याला म्हणायचं समय प्रबद्ध. एक समय प्रबद्ध, एका समयात जितके कर्म परमाणू बांधले जातात ही संख्या अनंत अशी संख्या आहे. आणि म्हणून अनंत कर्माणूंचा जीवाशी एका समयामध्ये बंध होतो आहे, याला म्हणायचं प्रदेश बंध. तर अशा तऱ्हेने या सगळ्या कर्माच्या प्रक्रिया आहे. आणि गोमटसार वगैरे आम्ही ग्रंथ जर बघितले तर किंवा तत्वार्थ सूत्र साधा आम्ही बघितलं तरी देखील त्याही मध्ये आम्हाला अशा प्रकारच्या कर्माची प्रक्रिया आम्हाला वाचायला अभ्यास करायला मिळू शकते. तर असा हा 4 भेदांना जाणतो आहे. आता जाणतो म्हणून तो कर्मबंधापासून मुक्त होईल का? आचार्य सांगतात तो केवळ जाणतो आहे, हा जीव कर्मबंधनापासून मुक्त होत नाही. आणि जर तो जीव रागादिकांच्या अभावाने शुद्ध होईल तर तो जीव मुक्त होतो. पण जेव्हा त्यांनी पुरुषार्थ केला, जो रागाचा उदय त्याच्या जीवनात पर्यायी मध्ये येतो आहे, त्या रागाशी हा एकाकार रूपाने समरसी भावाने एक रूप परिणमला नाही, तर रागाला त्यांनी केवळ अलग आहे तो मी नाही या प्रतितीयुक्त भावानी त्याली संवेदन आत्मतत्वाचंच केलं तर मात्र हा रागादिकांचा अभाव त्याच्या जीवनात होणार आहे. रागादिकांचा अभाव झाला याचा अर्थ तो शुद्ध रूप परिणत झाला आणि असा हा जीव मुक्त दशेला प्राप्त होणार आहे. ही साधी गोष्ट बंधनाच्या पुरुषाची देऊन आचार्यांनी ही सिद्ध केलेली आहे.
पहिलं वाक्य जे टीकेमध्ये ठेवलं की आत्मा आणि बंध यांचं द्विधाकरण अलग करणं म्हणजे मोक्ष आहे. मोक्षाची व्याख्या सांगताना आम्ही मोक्ष म्हणजे काय तर आम्ही हे सांगतो, द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म यापासून रहित असणं म्हणजे मोक्ष. त्या ठिकाणी मोक्ष म्हणजे काय तर मोक्ष म्हणजे जी कारमाण वर्गणा जीवाशी संबद्ध होती, ती कारमाण कर्मरूपानी जी संबद्ध होती ती त्याच्यापासून निघून परत कारमाण वर्गणा दशेमध्ये येणं. आणि जीव हा त्या कर्मांनी जो एक क्षेत्रावगाह परस्पर अवगाह रूपाने बद्ध होता, हे संपूर्ण कर्म आता जीवापासून निघून जाणं म्हणजे जीव एकाकी शुद्ध रूपामध्ये येणं, याचंच नाव आहे मोक्ष. मोक्षाचं कारण बंधाच्या स्वरूपाचं ज्ञान मात्र आहे असे कित्येक मानतात. म्हणजे जे काही कर्णानुयोगाचे ज्ञाते असतील, विशेष ज्ञाते असतील, आणि त्यांनी जर स्वतःला असं मानून बसले ते की मी तर कर्णानुयोगाचा एवढा ज्ञाता आहे, मला सर्व कर्म प्रकृती पाठ आहे, कोणत्या गुणस्थानामध्ये कशा प्रकारे कर्माची प्रक्रिया घडते हे सगळं मला अवगत आहे, आणि एवढ्यानी मला मुक्ती मिळाली पाहिजे, तर आचार्य सांगतात नुसत्या ज्ञानाने तुला मुक्ती होऊ शकत नाही, ते असत्य आहे. ज्याप्रमाणे बेडी किंवा अन्य द्वारा बंधनात अडकलेल्या पुरुषास बंधनाच्या स्वरूपाचे ज्ञान मात्र मुक्ततेचे कारण नाही. बंधनात पडलेला पुरुष आहे आणि त्याला माहिती आहे सगळं हे बंधन कच्चं बंधन आहे, तुटू शकणार आहे, हेही त्याला जर ज्ञात आहे, पण त्यांनी काहीही त्या अनुषंगाने पुरुषार्थ केला नाही तर ते बंधन तुटणार नाही. म्हणून नुसतं ज्ञानाने आम्हाला मुक्ती नाही. तद्वत कर्मानी बद्ध जीवाला बंधाच्या स्वरूपाचं ज्ञान मात्र मोक्षाचं कारण नाही. कारण बंध स्वरूपाच्या ज्ञानाला हेतुपणा असिद्ध आहे. कारण बंध स्वरूपाचं ज्ञान त्यांनी मुक्ती होत नाही, म्हणून ज्ञानानी मुक्ती नाही, म्हणून ज्ञानामध्ये हेतुपणा असिद्ध आहे. याचा अर्थ ज्ञान मुक्तीचं कारण नाही, केवळ ज्ञान मुक्तीचं कारण नाही. बंध स्वरूपाचं केवळ ज्ञान आहे, ते मुक्तीचं कारण नाही, म्हणून तिथे हेतुपणा असिद्ध आहे. या कथनाने जे कर्मबंधाच्या प्रबंधाच्या रचनेच्या ज्ञान मात्राने संतुष्ट आहे त्यांचे खंडन केलेले आहे. म्हणून जे कर्मकांडाचे ज्ञाते असतील आणि मला आता ज्ञानाची प्राप्ती आहे, मला वेगळं काही करायची गरज नाही, असं जर ते मानत असतील तर ती त्यांची मान्यता चुकीची आहे. कित्येक अन्यमती असे मानतात की बंधाच्या स्वरूपाच्याच ज्ञानाने मोक्ष होतो. त्यांच्या मान्यतेचे निराकरण या कथनाने होते. केवळ जाणण्याने बंधापासून सुटका होत नाही, मोक्ष तर बंधाचा साक्षात छेद केल्यानेच होतो. म्हणून केवळ बंधनाला जाणून बंधनापासून मुक्त होता येत नाही. कर्णानुयोग आदी शास्त्रामध्ये कर्मबंधनाच्या प्रक्रियेचं स्वरूप विशद रूपाने सांगितलं आहे. त्याचे अध्ययन करून त्यामध्ये प्रवीणता प्राप्त करून जे लोक असे समजतात की मी कर्मबंधनातून सुटेल, कारण मी कर्म कसे बांधतो, त्याची प्रकृती काय, त्याचा स्वाद काय, त्याचा अनुभव काय, त्याची बंध विच्छुत्ती कुठे होते, कर्माचं दशकरण काय आहे, उदीरणा संक्रमण ह्या प्रक्रिया कशा होतात, निधत्ती निकाचित जातीचं कोणतं कर्म असतं, या सर्वांचं मला परिपूर्ण ज्ञान आहे. तर ती ही स्वतःची केलेली त्यांनी आत्मप्रतारणता आहे. कारण बंधनाच्या ज्ञानाने कर्मबंध संपत नाही. आचार्य जयसेन हीच गोष्ट
अधिक स्पष्ट करतात. ज्ञानावर्णादी मूलोत्तर प्रकृतींच्या मूल आणि उत्तर. मूळ प्रकृती तर 8 आणि उत्तर प्रकृती 148. या प्रकृतींच्या भेदरूप कर्मबंधनाला प्रदेश, प्रकृती, स्थिती, अनुभागाला जाणणारा जीव कर्मबंधनातून मुक्त होत नाही. जेव्हा मिथ्यात्व आणि रागादिकांनी रहित होतो तेव्हाच अनंत ज्ञानानंदरूप परमात्म स्वरूपात स्थित होऊन सर्व कर्मबंधनातून तो मुक्त होतो, कर्मबंधनाला छेदतो. या व्याख्यानाने त्या लोकांचं निराकरण केलं की जे लोक कर्मशास्त्रातील प्रकृती आदी बंधांच्या ज्ञानाने संतुष्ट होतात. कारण स्वरूपाची उपलब्धी वीतराग चारित्राने रहित जीवांना बंधाच्या केवळ ज्ञान मात्राने होऊ शकत नाही. या ज्ञानाने कदाचित तो स्वर्गादी सुखाला कारणीभूत पुण्यबंध तर करेल, पण मुक्तीची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. आणि मोक्ष म्हणजे ज्ञानानंद स्वरूपी आत्म्याची दुःखरूप पर्याय भिन्न करून निज आनंद कंद स्वरूप आत्म्याची प्राप्ती अशी करणं, म्हणजे पर्यायी मध्ये देखील शुद्धता प्राप्त करणं, याचं नाव आहे मुक्ती. कर्माचा छेद हा विधिवत प्रक्रियेने शक्य आहे. व्यवहारातही आपण बघतो की जर आम्हाला तूप हवे असेल तर विधी व सगळ्या प्रक्रिया आम्हाला कराव्या लागतात. तर प्रथमतः अंतरंगामध्ये मी शुद्ध आत्मा आहे ही दृष्टी करावी लागेल आणि प्रज्ञारूपी छैनीनी राग आणि आत्मा यांच्या संधीवर प्रहार करावा लागेल, त्याला भिन्न करावं लागेल. स्वरूपामध्ये रमणता आणि पररूपाला दूर करणं याचा अर्थ ते मी नाही ही भावना, आणि मगच हे कर्म जीवनात नष्ट होईल आणि शुद्धतेचा अनुभव जीवाला येईल. ही शुद्धता प्राप्त करणं याचाच अर्थ प्रथमतः दृष्टीमुक्त होणं आहे. दृष्टीमुक्त होणं म्हणजे काय? तर चौथ्या गुणस्थानात केवळ आता दृष्टी शुद्ध झालेली आहे, अजून मोक्षाची प्राप्ती व्हायची आहे, पण त्या जीवाला देखील जिनेंद्राचं लघुनंदन असं म्हणून संबोधलेलं आहे, किंवा त्या चौथ्या गुणस्थानातला जीव देखील दृष्टीमुक्त म्हटल्या गेलेला आहे, कारण त्याला समीचीन दृष्टी आता प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून या गाथेचा जर प्रयोग आम्हाला जीवनात करायचा असेल तर ज्ञानासोबत आम्हाला चारित्राची, आचरणाची पण जोड द्यावी लागेल. ज्ञानासोबत चर्या देखील आम्हाला बदलावी लागेल. अंतरंगामध्ये आमच्या आत्मतत्वाची उपलब्धी वारंवार तशा प्रकारचा स्पर्श करून ती गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये भिडते का, ही जी गोष्ट आम्हाला सांगितली आहे ती आमच्या अंतःकरणात ठसते का, हे आम्हाला सातत्याने या गाथेच्या प्रयोगांती आम्हाला बघायचं असणार आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुजे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.